दोन प्रचार सभा होणार आहेत। दुपारी चिपळूणमध्ये तर संध्याकाळी कोकणात सभा होणार आहे। शहांच्या रत्नागिरी दौऱ्यानंतर आता आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत प्रचारासाठी आदित्य ठाकरे चिपळूण दौऱ्यावर आहेत। घरात जाण्याची संधी मिळेल, पण आज परिस्थिती अशी आहे, हे भाजपवाले विचारतात तुम्ही अमेठीतून का नाही लढत, तुम्ही इथून का लढता आणि तिथून का लढता। आज मला भाजपला विचारायचं आहे, 370 कलम काढून 5 वर्ष झाली, तुम्ही दावा करत आहात आतंकवाद संपलेला आहे, तुम्ही दावा करताय तर ते सुख शांती चांगलं एक प्रगती झालेली आहे, समृद्धी आलेली आहे, तुम्ही दावा करत आहात की आता आपलं तिथे राज्य नीट निर्माण झालेलं आहे। असं जर असेल तर 5 वर्षानंतर देखील भाजपला काश्मीरमधून लढायची हिंमत का नाहीये? काश्मीरमधून एक सुद्धा उमेदवार उभा केलेला नाहीये भाजपाने। जम्मू मधले दोन्हीच्या दोन्ही सीट हरतात असं मला कळत आहे। आणि लडाख मध्ये अशी परिस्थिती आहे की मागच्या 5 वर्षात जे लडाखचे भाजपाचे खासदार होते त्यांनी या वर्षी जाऊन तिथे राजीनामा दिलेला आहे, माफी मागितली लडाखी लोकांची, तिथे माफी मागितली लडाखी लोकांची की चुकून त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि खासदार झाले, पुन्हा एकदा करणार नाहीत, कारण भाजपाने त्या लडाखची वाट लावलेली आहे। सोनम वांगचुक नावाची जी व्यक्ती आहे, आपण सगळ्यांनी ऐकलं असेल 3 इडियट पिक्चर मध्ये त्यांच्यावर तिथे थोडं काही घेतलं होतं त्यांचं, नंतर अनेक वेळा त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे। पर्यावरणासाठी लढत असतात, लडाखसाठी लढत असतात, तरी साधे प्रश्न उपस्थित केले होते भाजपाच्या या केंद्र सरकारला की लडाखमध्ये जे चीन घुसतं त्याच्यावर तुम्ही का बोलत नाही आहात? लडाखला जे तुम्ही वचनं दिली होती 5 वर्षापूर्वी, जेव्हा 370 कलम तुम्ही काढलं होतं, लडाखला सांगितलं होतं तुम्हाला वेगळे मुख्यमंत्री मिळतील, तुम्हाला वेगळं राज्य म्हणून आम्ही घोषित करू, 5 वर्ष झालेलं आहे, अजून वेगळं राज्य तुम्ही घोषित का नाही केलंय? 30 ते 40 हजार लोक, लडाखी लोक तिथे रस्त्यावर बसले आहेत, उपोषण करत आहेत, पण भाजपाचा तिथे आता पत्ता नाही, भाजपला तिथे जायला तयार नाही कोणी, कारण त्यांना माहिती गेलं तर लडाखी सोडणार नाहीत, हे भारतवासी तिकडचे लडाख मधले सोडणार नाहीत, कारण भाजपाने जी वचनं दिली होती ती सगळी तोडलेली आहेत, एक सुद्धा वचन पूर्ण केलेलं नाहीये। दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की केंद्र सरकार, आज आपण पाहतोय पंतप्रधान महोदय असतील, अनेक त्यांचे मंत्री असतील, गेल्या 5 वर्षामध्ये मणिपूर असेल किंवा महाराष्ट्र असेल, आपल्याला होर्डिंगवर दिसले, बॅनरवर दिसले, पेट्रोल पंपाच्या प्रत्येक होर्डिंगवर दिसलेले आहेत, पण मुळात आपल्या महाराष्ट्रात ना आले कधी, ना लडाखला गेले कधी, ना त्या मणिपूरमध्ये गेले। 370 दिवस झालेत मणिपूरला, 370 कलमबद्दल आपण बोलतोय, पण 370 दिवस झालेत मणिपूरला, तिथे महिलांवर बलात्कार होत आहेत, पोलिसांच्या हत्या होत आहेत, पोलिसांच्या बंदुका चोरल्या जात आहेत, तिथे दिवसा आपण पाहतोय लोकांच्या